आता इथे जी साखर आपण कॅरेमेल करून घेतलेली होती ती याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे। स्वादिष्ट मधुर खीर कशी बनवायची, चला आपण आता इथे रेसिपीला लगेच सुरुवात करूया। आणि तुम्ही अशी सेम खीर बनवून बघा, चवीला अप्रतिम लागते। ही खीर बनवण्यासाठी आपण इथे योग्य ते प्रमाण घेतलेले आहे। अर्धा लिटर दुधाची खीर बनवणार आहोत, त्यासाठी इथे आपण 4 चमचे इथे रवा घेतलेला आहे। घट्ट अशी बासुंदीसारखी खीर कशी बनवायची चला बघूया। आता इथे आपण रव्याची खीर बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी काहीच ड्रायफ्रूट्स घेतलेले नाही। इथे फक्त बेदाणे आणि त्यानंतर इथे पिस्ता घेतलेले, हे 2च साहित्य इथे आपण यूज करणार आहोत। इथे कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये साजूक तूप टाकून घेऊया। इथे 2 चमचे आपण साजूक तूप ॲड केलेलं आहे। तर तूप छान गरम झालं की याच्यामध्ये रवा ॲड केलेला आहे। 4 चमचे रवा घेतलेला आहे इथे मी, साधारण हा अर्धी वाटीलाही कमी आहे। आता हा रवा आपण याच्यामध्ये छान भाजून घेऊया। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। इथे रवा आपल्याला करपवायचा नाही आहे, हलका या तुपामध्ये छान मस्त असा भाजून घ्यायचा आहे, कलर चेंज होईपर्यंत। याचा छान कलर चेंज होईपर्यंत आता आपण इथे छान भाजून घेणार आहोत या तुपामध्येच। हा रवा भाजताना फक्त कढई आहे ना जाड बुडाची घ्यायची, जाड कढई घ्यायची, म्हणजे आपला रवा याच्यामध्ये भाजला जातो, कढईला लागत नाही खाली। इथे तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा आपल्या रव्याचा कलर इथे हलका इथे चेंज झालेला आहे। परफेक्ट असाच रवा इथे भाजून घ्यायचा तुपामध्ये। तर इथे पुन्हा एकदा 1 चमचा भरून तूप ॲड केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे बेदाणे पिस्ता ॲड केलेले, ते छान भाजून घ्यायचे। आता हे बघा इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे। रवा पण आपला छान इथे गोल्डन कलर आलेला आहे, इथे लाईटली गोल्डन कलर आहे। फार इथे करपवायचा नाही आपल्याला, असा रवा चेंज नाही होऊन द्यायचा, असं काळपट असाच सेम इथे या तुपामध्ये भाजून घ्यायचा। आता इथे मी दूध ॲड करणार आहे। इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेले आहे, ते याच्यामध्ये ओतून घेते। पूर्ण दूध इथे ओतून घेतलेलं आहे, छान मिक्स करून घ्यायचं इथे दूध पूर्ण। आता इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली, तुम्ही किती गोड खाता त्यानुसार घ्यायची। आता इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, त्याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे। इथे आपण साखर कॅरेमेल करून घेणार आहोत। हे बघा इथे छान उकळी फुटलेली आहे। हा रवा आहे ना ह्याच्यामध्ये 1-2 मिनटं छान आपले होऊन द्यायचं आहे। तर जसं जसे आटेल ना तसं तसं ती खीर घट्ट होईल। इथे आपण वेलचीची पूड ॲड केलेली आहे अजून थोडी। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। गॅस हा स्लोच ठेवायचा आहे। आता इथे जी साखर आपण कॅरेमेल करून घेतलेली होती ती याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे। आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही जी आपण रव्याची खीर बनवलेली आहे ना, ही बासुंदीसारखी घट्ट होते, वाटतसुद्धा नाही की आपण ही रव्याची खीर बनवलेली की काय। आणि इथे मी जे प्रमाण दाखवलेलं आहे ना तुम्हाला, अर्धा लिटर दुधाला किती रवा घ्यायचा तेच योग्य प्रमाण आहे। हे बघा इथे घट्ट अशी आपली खीर इथे रव्याची तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या, चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।